दिवाळी निमित्त सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट। आता ज्या लोकांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांना मिळणार 50,000 रुपये। राज्यातील शेतकऱ्यांसाठी ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांच्यासाठी सरकारने 5 नव्या योजना सुरू केलेल्या आहेत। आता ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांना मिळणार लाखोंचा लाभ। राज्यातील सर्व लोकांसाठी ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, जे शेती करतात, त्यांना थेट 5 योजनांचे पैसे एकत्रित दिवाळीला मिळणार आहे। आजपासून हा लाभ देण्याची यादी तयार झालेली आहे। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर जे लोक शेतकरी आहेत, ज्या लोकांच्या नावावर शेतजमीन आहे, त्यांना 5 नव्या योजनेअंतर्गत 50,000 रुपयापेक्षा अधिक लाभ मिळणार। यामधल्या पहिल्या योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये मिळणार, तर दुसऱ्या योजनेअंतर्गत 12,000 रुपये मिळतील, तर तिसऱ्या योजनेचे तुमच्या खात्यामध्ये एकत्रित 50,000 रुपये जमा होतील। तर चौथी योजना अशी आहे की जिच्यात फक्त एक फोन करायचा आणि एक फोन केला की 10,000 रुपये येतील। तर यातली 5 नंबरची सगळ्यात मोठी आणि गोल्डन योजना आहे की जिचे दिवाळीला तुम्हाला जबरदस्त पैसे मिळणार, तर ते म्हणजे 1 ते 2 लाख रुपयाचा विशेष वेगळा लाभ सरकारकडून मिळणार। आता जर आपण पाहिलं तर या 5 योजनांचे एकत्रित 1.5 ते 2 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। आता ज्या लोकांच्या नावावर शेतजमीन आहे, जे लोक शेती करतात, त्यांच्यासाठी ही सगळ्यात मोठी गुड न्यूज आलेली आहे। हा शेतकरी अतिवृष्टीमुळे अगदी चिंतेत आलेला आहे, प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या 5 वेगळ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि ज्याचा लाभ दिवाळीला आता एकत्रितपणे मिळणार आहे। मग नेमकं कोणत्या त्या 5 योजना आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे, किती जमीन तुमच्या नावावर याच्यासाठी असणं आवश्यक आहे, कोणती महत्त्वाची कागदपत्र लागतात, कोणत्या बँकेच्या खात्यात हे पैसे येतात, अशी सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। पहा, ह्या योजना अतिशय नवीन आहेत, त्यामुळे याची सगळी सविस्तर प्रोसेस तुम्ही जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला दिवाळीला हे पैसे तुमच्या खात्यात 100% येतील। राज्य सरकारने दिली सगळ्यात मोठी खुशखबर। आता ज्या लोकांच्या नावावर शेतजमीन आहे, जे शेती करतात, त्यांच्यासाठी आनंदाची खुशखबर आलेली आहे। दिवाळी निमित्त 5 योजनांचे एकत्रित पैसे आता जमा होणार आहे। मग कोणत्या योजना आहेत, कसा लाभ घ्यायचा, कोणते कागदपत्र आहेत, सविस्तर तुम्हाला सांगणार आहेत। पहा, दिवाळी निमित्त या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये पात्र व्यक्ती असे आहेत की ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांना आता 5 वेगळ्या योजनांचा लाभ आता मिळणार आहे। आता बऱ्याचशा यातल्या ज्या योजना आहेत तर त्या पूर्वीपासून सुरू होत्या, पण त्यांचा लाभ आता वाढवण्यात आलेला आहे, कारण की शेतकऱ्यांना माहिती नव्हतं। काही शेतकरी गुपचूप याचा लाभ घेत होते, बऱ्याचशा शेतकऱ्यांना याची कल्पना नव्हती। त्यामुळे सरकारने विशेष मंत्रिमंडळाच्या बैठकीद्वारे एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि पुन्हा एकदा दिवाळीनिमित्त याचा फ्रेश लाभ देण्यात येणार आहे। जरी तुम्ही याचा लाभ घेत नसले तरी आता अर्ज भरून तुम्हाला लाभ घेता येणार। आता याचे सर्व पैसे बँक खात्यात जमा होणार। आता दिवाळीला नेमकं हे पैसे कशा पद्धतीने येणार आहेत, अर्ज कसा करायचा, कोणते कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहे, हा 2 मिनिटाचा हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक जर पाहिला तर तुम्हाला दिवाळीला 1 लाख ते 1.5 लाख रुपये आरामात जमा होतील। मग सरकारने कोणत्या नव्या 5 योजना सुरू केल्यात, जे शेतकरी बांधवांच्या नावावर थोडी होईना जमीन आहे, शेतकरी त्यांच्या शेतात राबतोय, घामाचं पाणी करतोय, अतिवृष्टीसारखं संकट त्याचे येतोय, तर त्यामुळे सरकारनं त्यांच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी, दिवाळी गोड काढण्यासाठी 5 अनोख्या नव्या योजना ज्या आहेत त्याचा लाभ देण्याचं ठरवलेलं आहे। 5 योजनांमुळे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे, जे शेती करतात, त्यांच्यासाठी लाखो रुपयाचा फायदा मिळणार आहे। आता तुमचा विश्वास बसणार नाही, यातली पहिली योजना अशी आहे की जिचे डायरेक्ट 12,000 रुपये तुम्हाला खात्यामध्ये येतील। त्यानंतर दुसरी योजना अशी आहे की जिचा फॉर्म भरला तर महिन्याला 1,500 रुपये डायरेक्ट बँक खात्यावर येतील। तिसऱ्या योजनेचे 50,000 रुपये। तर 5 नंबरची यातली विशेष योजना अशी आहे की ज्याच्यात 50,000 नाही तर डायरेक्ट 1.5 लाख ते 2 लाख रुपयाचा लाभ तुम्हाला दिवाळीला मिळू शकतो। त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ आता पाहायचा आहे। एकदा तुम्हाला फॉर्म भरला की सगळ्या ज्या गोष्टींचे लाभ आहे ते तुम्हाला आता मिळणार आहे। आता पहा, कालपर्यंत शेतकरी जे होते यांना जुने लाभ घेत होते, गुपचूपपणे लाभ ते घेत होते, पण सरकारनं पुन्हा एकदा पत्रकाद्वारे याची माहिती दिलेली आहे, त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांना हा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे। आता पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतोय की या योजना नेमकं कोणत्या आहेत, यासाठी काय कागदपत्र लागतात, कसे अर्ज करायचे आहेत। पहा, या 5 वेगळ्या योजना आहेत, 5 योजनांचे अर्ज वेगळे आहेत। तुम्ही आधी जरी अर्ज भरले नसतील तर तुम्ही टप्प्याटप्प्याने तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगतो की जेणेकरून दिवाळीला तुम्हाला सगळे हे पैसे येऊन जातील। त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका। टप्प्याटप्प्याने तुम्हाला सगळी कागदपत्र कशी आणायची, कुठून आणायची, पात्रता कशी आहे, अर्ज कुठून आणायचा, लवकरात लवकर कुठे भरायचा आणि बँकेत पैसे येईपर्यंत सगळं सविस्तर तुम्हाला सांगतोय। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही एकही सेकंद स्किप न करता पहा। आता पहा, दिवाळीला मोठा धनलाभ होणार आहे। प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी, त्याचं आयुष्य चालवण्यासाठी पैशाची अत्यंत गरज असते। बऱ्याच वेळा शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते।
पावसाचं तुम्हाला माहीत आहे, कधी कधी पाऊस होत नाही आणि कधी कधी इतका पाऊस होतो की अगदी पीक त्या ठिकाणी हातातोंडाशी आलेलं निघून जातं. आणि म्हणूनच सरकारने या क्रांतिकारी योजनांचे पैसे एकत्रित देण्याचं ठरवलं आहे. आता पहा, तुम्हाला काही कागदपत्र जर काढले असतील तर ते कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहेत. आता यात यात असं आहे, एक महत्त्वाचं कार्ड तुम्हाला काढावं लागणार आहे. या कार्डावर तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतात. आता यातली सगळ्यात पहिली योजना आपण समजून घेऊयात. आपण सगळ्यात आधी योजना कोणत्या, त्याचा लाभ किती रुपये आहे, आणि मग त्यानंतर कागदपत्राची अट, आणि नेमका अर्ज कसा करायचा, आणि कोणत्या बँकेत पैसे येणार. आता सगळ्यात पहिली योजना आहे जिच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळणार आहे. आता ही अशी योजना आहे की जी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केली आहे. केंद्र सरकारने आधी सुरू केली, त्यानंतर राज्य सरकारने थोडीशी बदल करून सुरू केली आहे. आता पहा, ही जी योजना आहे हिच्या अंतर्गतचे 12,000 रुपये तुम्हाला मिळणार. दुसऱ्या योजनेअंतर्गत 50,000 रुपये, चौथ्या आणि पाचव्या योजनेअंतर्गत तुम्हाला 1.5 ते 2 लाख रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आता योजनेची माहिती सगळे सविस्तर सांगणार आहे. प्रत्येक योजनेचे फॉर्म कसे भरायचे, कसे पैसे खात्यात येणार, सगळं सविस्तर सांगतो. आता यासाठी लागणारे कागदपत्र जे आहेत तर तुमच्यासाठी बघा, आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर तुमचं बँकेचं पासबुक लागणार आहे, कोणत्याही नॅशनलाइज बँकेचं पासबुक. आता नॅशनलाइज बँका ह्या 12 बँका आहेत, जसे स्टेट बँक, त्यानंतर तुमची बँक ऑफ बडोदा आहे, त्याचबरोबर इंडियन ओव्हरसीज बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, युनियन बँक ऑफ इंडिया आहे. तर अशा ज्या 12 सेंट्रलाइज बँक्स आहे तर याचं कुठल्याही एका बँकेचं पासबुक तुमच्याकडे आवश्यक आहे, म्हणजे खातं खोललेलं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचा शेतजमिनीचा 7/12 उतारा आवश्यक आहे, 8A उतारा आवश्यक आहे. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आवश्यक आहे. आता पात्रता काय याच्या साठी पहिल्या योजनेसाठी, तर पहिल्या योजनेसाठी तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये मिळणार आहे. जर तुमची शेती आहे आणि ती शेती 5 एकरपेक्षा कमी असणं गरजेचं आहे, तर त्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. आता शेतकऱ्याचं नाव त्या जो 7/12 उतारा आहे त्यावर असणं आवश्यक आहे, तरच तुमचा लाभ हा जो आहे तुम्हाला 12,000 रुपयाची आर्थिक मदत तुमच्या बँक खात्यात येत असते. आता ही 12,000 रुपयाची आर्थिक मदत एकाच दिवशी सगळी येत नाही, तर ही टप्प्याटप्प्याने येते. म्हणजे प्रत्येक 3 महिन्याला याचे हप्ते तुम्हाला मिळत असतात. आता यातली पहिली पॉप्युलर झाली योजना म्हणजे PM किसान योजना आहे, आणि त्यानंतर नमो शेतकरी योजना आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही याचा लाभ घेत आहोत, पण पहा, दिवाळीनिमित्त याचा अतिरिक्त हप्ता येणार आहे, त्यामुळे तुम्हाला आधीचे हप्ते आले नसतील तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. पण आता ही योजना तुम्हाला माहिती असेल तर दुसरी योजना जी आहे, दुसरी योजना की जिच्या अंतर्गत तुम्हाला जे आहे 50,000 रुपये जे आहे तर याच्यामध्ये येणार आहे. तर यासाठी देखील तुमचं आधार कार्ड, 7/12 उतारा, 8 याच्यामध्ये लागत असतो. आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला जमिनीची अट नाही, म्हणजे तुमची जमीन किती एकर असली तरी त्या ठिकाणी चालू शकते. आता या योजनेअंतर्गत तुम्हाला एक कार्ड काढायचं आहे. ते कार्ड कोणताही शेतकरी काढू शकतो. ते कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, 7/12 उतारा, तुमचं पॅन कार्ड, तुमचा रहिवासी दाखला अशा गोष्टी लागत असतात. तर या कार्डाचं नाव आहे, जे कार्ड तुम्हाला काढायचं आहे ते म्हणजे कृषी आधार कार्ड. कृषी आधार कार्ड किंवा त्याला फार्मर ID कार्ड असं म्हटलं जातं. तर फार्मर ID कार्ड तुम्हाला काढायचं आहे. तर या फार्मर ID कार्डवर तुम्हाला आता इथून पुढे सगळे पैसे येणार आहे. आता ज्या लोकांचं फार्मर ID कार्ड काढलेलं आहे त्यांना दिवाळीला पीक विम्याचे पैसे, त्यांना नमोचे किंवा PMचे उरलेले सर्व हप्ते, त्यानंतर अतिवृष्टीची नुकसान भरपाई, असे लाखो रुपयापेक्षा अधिक लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढलं नसेल तर ते तातडीनं काढून घ्यायचं, कारण की तुम्हाला जर फार्मर ID नसेल तर पैसे जमा होण्यामध्ये अडचण येऊ शकते, आणि मग कदाचित तुम्हाला 2026 मध्ये पैसे मिळू शकतात. आता त्यानंतर महिन्याला 1,500 रुपये प्रति महिन्याची जी योजना होती तर ती 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये चालू झाली आहे, जिथे बऱ्याच वेळा शेतकरी आत्महत्या करतात, तेव्हा त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा राहतो. त्यांना आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी सरकारने 1,500 रुपये प्रति जे आहे रेशन कार्डवर ही योजना सुरू केली आहे. असे याच्यासाठी कुटुंब पात्र आहेत की जिथे जो मेन कुटुंब प्रमुख आहे, जो शेतकरी आहे, त्याने आत्महत्या केलेली आहे, आणि रेशन कार्डवर प्रमुख म्हणून महिलेचं नाव दिलेलं आहे. तर अशा लोकांना हे त्या ठिकाणी मिळणार आहे. यानंतरची योजना अनुदान योजना आहे, ज्याच्या अंतर्गत 50 ते 90% अनुदान तुम्हाला ट्रॅक्टर, रोटावेटर याच्यासाठी त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर जी शेवटची योजना आहे किसान क्रेडिट कार्ड योजना. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत आता जे कर्जाचे जे लिमिट होतं ते वाढवण्यात आलेलं आहे, जे आता जवळपास 2 ते 3 लाख रुपयाचं कर्ज किसान क्रेडिट कार्डवर प्रत्येक शेतकऱ्याला आता मिळत आहे. ज्यासाठी किसान क्रेडिट कार्ड काढणं आवश्यक आहे. किसान क्रेडिट कार्ड तुम्ही कोणत्याही नॅशनलाइज बँकेमध्ये काढू शकता, ज्यासाठी कागदपत्र आधार कार्ड, 7/12 उतारा यासाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचं पॅन कार्ड देखील आवश्यक आहे. कोणत्याही बँकेमध्ये जाऊन तुम्ही मला किसान क्रेडिट कार्ड आवश्यक आहे असं म्हणून तिथे अर्ज करू शकता. हे कार्ड एकदा मिळालं की तुम्हाला अतिशय कमी व्याजदरावर, म्हणजे 3% किंवा 4% व्याजदरावर किंवा मोफत व्याजदरावर देखील तुम्हाला 2 ते 3 लाख रुपयाचं कर्ज शेतीच्या कामासाठी त्या ठिकाणी मिळत असतं, आणि जे चुकवण्यासाठी देखील मोठा कालावधी तुम्हाला दिला जात असतो. तर या पद्धतीनं हे ज्या योजना आहे तर या दिवाळीच्या ज्या आहे तोंडावर सरकारने सुरू केल्या आहे, आणि ज्याच्या अंतर्गत तुम्हाला आता लाभ
मिळणार आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीचं देखील भरपाई येणाऱ्या काळात आपल्याला लवकरच पाहायला त्या ठिकाणी मिळू शकते. तर तुम्ही यापैकी कोणत्या योजनेचा लाभ ऑलरेडी घेतलेला आहे? तुम्हाला आत्तापर्यंत PM आणि नमोचे किती हप्ते जमा झाले आहेत नक्की कमेंट करून कळवा.